नमस्कार मंडळी. काळ बदललाय, काळानुसार आपल्याला बदलावंच लागतं, ती गोष्ट खरी आहे. मात्र आपली संस्कृती सुद्धा आपण जपायला पाहिजे. मी दुसरी कोणाची गोष्ट घेत नाही, माझ्याच मुलीची गोष्ट घेते. तर आजकाल जे कानी पडतं ते पोरं लवकर शिकतात. जसं की आताचं गाणं चालू आहे, एक नंबर तुझी कंबर. मला एवढं गाण्यामध्ये इंटरेस्ट नाही, पण चालू आहे सध्या ट्रेडिंगला. त्यातल्या त्यात परत झालं गुलाबी साडी, लाल लाल. ठीक आहे, असे गाणं आहे. माझी मुलगी आता पुढच्या महिन्यात 2 वर्षाची होईल आणि माझी भाची पण आहे. तर त्या आता 5 वर्षाची आहे. तर मग त्यांच्याकडून जर त्यांना गाणी म्हणायला लावली, तर त्यांचा तोंडातून शब्द निघता पडला, पुढचा शब्द त्यांना माहिती असतो. मात्र जी आपली संस्कृती, जसं की आपले आजी-बाबा, माझे आजी-बाबा मला गाणं शिकवायचे. तर "ए रे ए रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ए गं ए गं सरी, तुझे मडके भरी, मडके गेले वाहून, सरी आल्या धावून." हे गाणे राहायचे. "नाच रे मोरा, नाच." परत "जॉनी जॉनी यस पप्पा." हे पण आपली संस्कृतीच. ही गाणी आपल्याला शिकवली जायची लहानपणापासून. तुझे नाव, तालुका, सटाणा, म्हणजे तालुका, जिल्हा, राज्य, खंड हे असं शिकवलं जायचं. माझं नाव काय, तुझं. अशा गोष्टी आपण पोरांना शिकवल्या पाहिजे, जेणेकरून जे आपल्याला म्हणजे माझ्या आजी-बाबांनी, माझ्या आई-वडिलांनी मला ते गाणे शिकवले. तर मग प्रत्येकाने आपली संस्कृती जपली पाहिजे. मी तर ठरवलंय, माझ्या मुलीला मी या गोष्टी सुद्धा शिकवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही शिकवा, मात्र आपली संस्कृती पण जपा. शिकवा त्यांना लहानपणापासून. आपण म्हटलं आपल्या मागे आपोआप म्हणतात. 2 दिवसापासून मी माझ्या मुलीला "ये रे पावसा" शिकवते, तर ती शिकून गेली. मात्र आपण प्रयत्न केला पाहिजे. जे छोटे-छोटे खेळ असतात आपल्या बालपणी जे आपण खेळलोय. चाऊ म्याऊ, पितळीचं पाणी पिऊ, आरिंग-बिरिंग, लोंगा चिरिंग, चिरता-चिरता डुगडुग बाजा, गाई गोपा उतरला राजा. खडींचा खेळ असतो. मामाच्या मामाचं पत्र हरवलं. असे जे खेळ आहे, त्याच्यामध्येच खरी मजा आहे, हे आपल्यालाही माहिती आहे. आपल्या बालपणीत सुद्धा आपण मोठे झाले असू, मात्र हे त्यांचं बालपण आहे. मातीची घरं बनवायचं आपण पावसाळ्यामध्ये, पाऊस पडला की माती गोळा करून. अशा ज्या गोष्टी, त्यांचा आनंद त्यांना घेऊन द्या. नुसतं मोबाईल हातात धरून फक्त त्याच्यामध्ये डोळे फोडू देऊ नका. त्यांच्यामुळे त्यांना धोकाच आहे. नॅचरली ज्या गोष्टी, त्या गोष्टी त्यांना करू द्या. त्यांना त्या गोष्टी प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करा. आत्ताचं जग, आताच्या टाइम टेबलनुसार आपण सर्व खूप बिझी झालोय. मात्र या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे. ही गोष्ट मला जाणवली माझ्या मुलीविषयी, म्हणून मला वाटलं की तुमच्यापर्यंतही तुमच्या मनातही असं काही जाणवलं असेल. मात्र आपण त्याला जाणून नुसतं उपयोग नाही, तर त्याच्यावरती काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जॉइंट फॅमिलीचा तर माझ्या स्वतःचं मत आहे की फायदा होतोच पोरांना. जे आपले संस्कारी आपले आजी-बाबा ज्या गोष्टी सांगतात, टोपीवाल्याची गोष्ट, टोपी विक्रेत्याची गोष्ट, परत भोपळ्याची गोष्ट, अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यानुसार पोरांना ते संस्कार घडत असतात. या छोट्या-छोट्या गोष्टी खूप इन्व्हॉल्व असतात आपल्या लाईफमध्ये, आपल्या मुलांना घडवण्यामध्ये. तर याच्याकडे आपण